सोसायटीत एका मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचा मुद्दा चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतंय। या प्रकरणी विरोधकांकडून विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न विचारण्यात आले। राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून मराठी माणसांवर अन्यायाच्या घटना वाढल्यात का असा प्रश्न देखील विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे। काल कल्याणच्या अजमेरा हाइट्स या सोसायटीत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल तसेच विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत माहिती दिली। अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मात्र हे जे काही लोक असा माजुरडेपणाने या ठिकाणी बोलतात त्याच्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला देखील एक प्रकारचं गालबोट लागतं आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज म्हणून या विधान परिषदेच्या माध्यमातून विधानमंडळाच्या माध्यमातून मी ठणकावून सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी माणसावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि प्रत्येकाला काय खायचं याचा अधिकार आणि स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं आहे। एखाद्या समाजाला शाकाहार महत्वाचा वाटतो तर तो समाज निश्चितपणे शाकाहारी लोकांचं संघटन तयार करू शकतो, त्यांच्याकरता एखादी योजना तयार करू शकतो। पण इन जनरल अशा प्रकारे यांना आम्ही राहू देणार नाही, त्यांना आम्ही राहू देणार नाही, घर नाकारणं अशा प्रकारचे अधिकार कोणालाही नाही। मला असं वाटतं की या ठिकाणी कोणी शाकाहाराचा पुरस्कार करतोय याकरता त्याचा तिरस्कार करण्याचं कारण नाहीये। मात्र त्या आधारावर भेदभाव करणं ही गोष्ट आपल्याला मान्य करता येणार नाही आणि म्हणून या दृष्टीने देखील अशा प्रकारच्या तक्रारी जर आल्या तर त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल। आणि मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये अनेक परंपरा आहेत। आपल्याला माहिती आहे की बंगाल सारख्या राज्यामध्ये सगळे समाज त्या ठिकाणी मासळी खातात, देवालाही दाखवतात। काही राज्यांमध्ये 100% आपल्याला शाकाहार दिसतो। त्यामुळे शेवटी आपल्या परंपरेने निर्गुण निराकार आणि सगुण साकार या दोघांनाही देवत्वाची संज्ञा दिलेली आहे। निर्गुण निराकार आहे जो त्या ठिकाणी काय म्हणतात दगडात देव पाहत नाही, मूर्ती ठेवत नाही, त्यालाही आपण देवत्वाची संज्ञा दिली आहे। आणि माझ्यासारखा माणूस ज्याला मूर्तीमध्येही देव दिसतो त्यालाही आपण त्या देवाला देवत्वाची संज्ञा दिली आहे। आणि मला असं वाटतं की आपल्या देशाचं हे जे वैविध्य आहे ते वैविध्य त्या ठिकाणी टिकलं पाहिजे ही देखील आपली जबाबदारी आहे। पण त्याच वेळी जी आमची क्षेत्रीय अस्मिता आहे, एक आमची राष्ट्रीय अस्मिता आहे, तशीच आमची एक क्षेत्रीय अस्मिता आहे आणि ती क्षेत्रीय अस्मिता म्हणजे आम्ही सगळे मराठी आहोत, त्या मराठीचा आम्हाला अभिमान आहे। त्यामुळे अशा अभिमानावर जर कोणी घाला घालत असेल तर जेवढे तुम्ही व्यथित आहात तेवढे आम्ही व्यथित आहोत। त्यामुळे त्याच्यावर निश्चितपणे कडक कारवाई केली जाईल। माहितीनुसार कल्याण पश्चिमेकडील योगीधाम परिसरातील अजमेरा हाइट्स इमारतीमध्ये एका मराठी कुटुंबाला अमराठी माणसाने बेदम मारहाण केल्याचं प्रकरण काल समोर आलं असून त्यामुळे राज्यातील वातावरण अतिशय तापलंय। मुंबईत महाराष्ट्रात राहूनही मराठी माणसांना अतिशय तुच्छ वागणूक देणारे अनेक प्रकार यापूर्वीही घडले असून कालचं प्रकार तर अक्षरशः कळत होता। दोन कुटुंबांमधला वाद सोडवण्यास गेलेले धीरज देशमुख यांना उलट मारहाण करण्यात आली। त्यामध्ये एका व्यक्तीच्या डोक्यावर लोखंडी रॉडनेही हल्ला करण्यात आला। या प्रकरणाने मोठा गदार रोड माजला असून त्याचे पडसाद आजच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले। तर काल काय घडलं होतं? कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल सोसायटीत दोन अमराठी कुटुंबियांमध्ये भांडण सुरू होते। तो वाद मिटवण्यासाठी शेजारी राहणारे धीरज देशमुख या मराठी कुटुंबातील व्यक्तीने हस्तक्षेप केला। यावेळी धीरज देशमुख यांनी दोन्ही कुटुंबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी एका अमराठी महिलेने तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात, चिकन मटन खाऊन घाण करता अशी शेरेबाजी केल्याने हा वाद वेगळ्या मार्गाला लागला। यानंतर
अमराठी कुटुंबाने बाहेरून माणसं मागवून मराठी कुटुंबियांच्या घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली। यावेळी शुक्ला नावाच्या व्यक्तीने लोखंडी रॉडने डोक्यात केलेल्या हल्ल्यामुळे एका तरुणाच्या डोक्यात तब्बल 10 टाके पडले आहेत। या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आले असून संतापाचे वातावरण आहे। तर आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली असून मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। कल्याणमधील खडकपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। मात्र मराठी कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट आहे। या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे।